बरे हिरीवर काय करता तुम्ही? अहो सरकार कपाशीला पाणी द्यायचे म्हणून विहिरीत पाणी पाहत होतो. आता ते हिरीच्या पाण्याचं मोजमाप सोडा आणि तुम्ही मला काल ते कपाशीच्या खताच्या बद्दल महादांचं काहीतरी माहिती सांगणार होते ना, ते सांगा. अहो सरकार, आपलं विदर्भ, खानदेश, मराठवाड्याच्या संस्कृतीमध्ये कपाशी पिकाला अनंत साधारण महत्व आहे. आणि महत्वाचं म्हणजे एका पुढची कपाशीची या वर्षी पेरणी झाली, पण या वर्षी एक महत्वाची गोष्ट अशी की आपण आज क्रॉपटेक 8-21-21 आणि 62 सुपरफास्ट हे खत दिलंय जमिनी आतून, म्हणजे दुधात साखर पडली म्हणायची की. कारभारी, मला एक सांगा, याच्या आधी आपण कधी कपाशी पेरताना खत देत नव्हतो, मग हा बदल आत्ताच का बरं? सरकार, आपल्या पिकाच्या बेसल डोसची आपल्याला माहितीच नव्हती, त्यामुळे आपण खत 10 ते 15 दिवसांनी द्यायचो. जेव्हा मी महाधन कंपनीच्या खताविषयी ऐकलं आणि तज्ञांची सल्ला घेतला, तेव्हा मला याचं महत्व कळालं. काय महत्व सांगितलं त्या बेसल डोसचं? बेसल डोस म्हणजे पिकाच्या चिकाचं दूध. आईला गाईला सुरुवातीला चिकाचं दूध येतं, त्याचं जेवढं महत्व आहे तेवढं पिकाच्या डोसाला महत्व आहे. जगातल्या सर्व कृषी शास्त्रज्ञांनी एकमताने याची शिफारस दिली. आपण जेवढा बेसल डोस लेट करू तेवढं पीक त्याच्यापासून वंचित राहतं. त्यामुळं त्याचे महत्वाचे सशक्त होण्याचे दिवस वाया जातात. बऱ्याच वेळेस शेतकरी खत विकत घेतो, पण ते घरातच होतो, ते काय पिकाला देत नाही. मग काय होतं, पिकाचं अन्न घरात आणि पीक उपाशी आहे राहणार, अशी परिस्थिती होती. जसा पैसा घरात ठेवून वाढत नाही, त्याला कुठेतरी गुंतावं लागतं, तसंच पिकाची परिस्थिती आहे. कारभारी, तुम्ही जसं सांगताय ना, तसं इमारतीच्या पायाला जसं महत्व आहे ना, तसंच त्या बेसल डोसला पण महत्व आहे ना. पण मला सांगा, पीक येताना एवढं एवढं असतं, हं, आणि मग त्याची भूक एवढी कशी असते बरं? तुमची शंका बरोबर आहे सरकार, पण याच्यामध्ये शेतकरी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ती म्हणजे पिकाला बेसल डोसची गरज तेव्हाच नसते जेव्हा आपल्याला पिकाला द्यायला खताची सुविधा असेल. जसं ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खत देण्याची फॅसिलिटी पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला पिकाची जमिनीतून अन्न ग्रहण करायची क्षमता कमी असते, त्यातली त्यात खताद्वारे त्यांना जलद अन्न देण्याची सुविधा झाली तर त्याची वाढ लवकर होते. तिसरं म्हणजे पिकाला आपण खत दिलं तर त्याला लगेच लागू होईल असं होत नाही. त्यामुळे बेसल डोस दिल्यास तिचे मूळ तयार होऊन पचन होण्यासाठी त्याला मदत होते. महत्वाचं म्हणजे योग्य अवस्थेमध्ये पिकाची गरज भागते. म्हणजे कारभारी, पीक सुद्धा शेतातील कठीण घटक घेण्यापेक्षा सोपं घटक घेते की काय? त्याच्यामुळे बेसल डोसचे पिकासाठी महत्व आहे. बरेच शेतकरी हा बेसल डोस पिकाला टाकतच नाही तर फक्त युरिया आणि सुपर फॉस्फेट हेच खत देतात. त्याच्यामुळे पिकाला सर्व घटक मिळत नाही. पिकाला ते सुरुवातीला नत्र, सुरत आणि पालस महत्वाचं असतं, पण बाकीच्या घटकाला सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही. त्याच्यामुळेच क्रॉपटेक खतामधला 8 घटकांचा जो फॉर्म्युला आहे आणि बेन्सल्फ सुपरफास्ट याच्यामध्ये जे गंधक असतं त्याच्यामध्ये पिकाला चांगली सुरुवात मिळते. त्यामुळं परिणाम पिकाला आणखी उजवा भेटतो. म्हणजे आपण योग्य जागी, योग्य वेळी, योग्य प्रमाणात जर खत टाकलं म्हणजे ते पिकाचं संतुलन क्रॉपटेकद्वारे साधलं जातं. जिथे या 4 घटकांची काळजी घेतली जाते तिथं रिझल्टचं काय? भारीच ना. मग याच्यासाठी आता कोणत्या ज्योतिषीला विचारायची गरजच नाही, आहे ना. लाख मोलाचं सोन्याच्या तोलाचं बोललं सरकार. आता बाकीच आपण नंतर पाहू. प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं, काम झालं. महाधन 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 महाधन. बेन्सल्फ सुपरफास्ट